छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून राज्याच्या जलसंधारण विभागानं अनोख्या पद्धतीनं योजना जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे मृदू जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत। भाऊ, आज शिवजयंतीचं औचित्य साधून राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यामधून सुरू झाला आहे। शिवकालीन विहिरी आणि तलावाच्या संदर्भाची योजना काय नेमक्या या संपूर्ण संदर्भाची माहिती? शिवजयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा आणि मानवंदना देण्याच्या संदर्भात आमच्या विभागानं ठरवलं आणि मग जे काही शिवकालीन धरणं असतील, तलाव असतील किंवा पाण्याचे साठे असतील, पाण्याचे जलस्रोत असतील, या सर्वांचं पुनर्जीवन करण्याचं, त्याच्यामध्ये असलेलं गाळ काढण्याचं आणि या निमित्तानं शिवाजी महाराजाला खऱ्या अर्थानं नमन करायचं अशा पद्धतीचं भूमिका जलसंधारण विभागाने घेतली आणि माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या सहकार्यानं गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असा हा आमचा जो कार्यक्रम आहे आणि त्या माध्यमातून राज्याची सुरुवात आज यवतमाळ जिल्ह्यातून झाली आणि राज्यभरात अनेक ठिकाणी आम्ही गाळ काढण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। खास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वतः पुढाकार घेऊन 33 जे पाण्याचे साठे तयार केले, धरणं बांधली, तलाव निर्माण केली, त्या सर्व तलावांचं गाळ या ठिकाणी काढायचं आहे। पेशवेकालीन काही तलाव असतील किंवा जुने ब्रिटिश कालापासून जे काही तलाव असतील अगोदरपासून, या सर्वांचं गाळ काढण्याचं धोरण आमच्या विभागाने घेतलेलं आहे आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे। तशीच छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी करण्यात येतं आणि शिवकालीन तलाव, शिवकालीन धरणं जी आहेत त्यातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना गाळ पोहोचवण्याच्या संदर्भाची योजनेचा शुभारंभ आज यवतमाळ जिल्ह्यातून करण्यात आला। कॅमेरामॅन नितीन राऊतसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।